अजूनही पावसाचे आगमन न झाल्याने पतितपावन संघटनेच्या वतीने महाआरती आणि महाअभिषेक करून वरुणराजाला आर्त साथ दिली। येरे येरे पावसा असे म्हणण्याची वरुणराजाने खरंच वेळ आणली आहे। संपूर्ण जून महिना उलटून चालला तरी वरुणराजाने आपली कृपादृष्टी महाराष्ट्रावर दाखवलीच नाही। त्यामुळे पतितपावन संघटनेच्या वतीने ओंकारेश्वर मंदिरामध्ये महाअभिषेक आणि महाआरतीने वरुणराजाला साकडे घातले। वेळेवर पाऊस पडून आमच्या महाराष्ट्राला दुष्काळापासून दूर ठेव, दुष्काळाचे सावट नको। अगोदरच पुण्यात पाणी टंचाईचा प्रश्न उद्भवला आहे आणि जर पाऊस वेळेत नाही पडला तर संपूर्ण महाराष्ट्राला पाणी प्रश्नाची समस्या भेडसावेल। म्हणूनच पतितपावन संघटनेच्या वतीने महाआरती आणि महाअभिषेक करून ओंकारेश्वराला आणि वरुणराजाला पाऊस पडू दे अशी आर्तहाक देण्यात आली। या महाआरतीला संघटनेचे सर्व सदस्य सरचिटणीस मनोज नायर, श्रीकांत शेळीमकर, दिनेश भिलारे, गीताराम खाडे, सहसंघटक राजेश मकवान, सौरभ पवार, कार्याध्यक्ष सारंग कुलकर्णी, सुनील पेटकर, युवराज सोनी आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। पतितपावन संघटनेच्या वतीने महाराष्ट्रावरती जे पावसाचं संकट ओढवलेलं आहे ते संकट दूर व्हावं, महाराष्ट्रावरती आणि देशावरती भरपूर पाऊस पडावा, जो शेतकरी आणि सर्व नागरिक पाण्यापासून जो वंचित राहिला आहे की पाणी मिळणार नाही येणाऱ्या काळामध्ये, त्यावेळेस शंकराच्या मंदिरामध्ये येऊन पतितपावनने महाआरती करून जलाभिषेक केला आणि शंकराला साकडं घातलं की सर्वात जास्तीत जास्त पाऊस लवकरात लवकर महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशामध्ये पडावा। शासनाकडे कुठलंच नियोजन नाही, 10 वर्ष आलं शासनाचे काम करत आहे, त्यांच्याकडे पूर्व सूचना 2-3 वर्षाचे असे कुठलंच नियोजन नाही की जर 1 वर्ष पाऊस पडला नाही ते धरणामधले साठे त्याचं नियोजन केलं पाहिजे की बाबा जर एखाद्या वेळेला असं संकट ओढवलं तर कमीत कमी सप्टेंबरमध्ये ते पाणी पुरलं पाहिजे महाराष्ट्राला। तर त्या धरणातून पाणी कसं दिलं पाहिजे, पुणे शहरामध्ये जे 5-6 धरणं आहेत त्या धरणाचं पाणी पुणे शहरातील नागरिकांना आणि पुणे जिल्ह्याला कमीत कमी 2 वर्ष पुरेल एवढा साठा आहे। पण गेल्या 2 वर्षापासून त्यांनी नियोजन केलंय, एक वेळ पाणी येते, पूर्वी जर विचार केला तर 2 वेळा पाणी येत होतं। आता पुणे शहराला एक वेळ पाणी येऊन सुद्धा प्रत्येक धरणामध्ये जर साठा बघितला तर 10 ते 15% साठा आहे। तर हे शासन हे नागरिकांना गाडण्यासाठीच आहे। त्यामुळे शंकराला पण विनंती करतो या शासनाला पण गाडून टाका, हे काही लोकांना पाणी देणार नाही, हे पाणी पाजतील।